केदार, केदार, मला माहिती आता तुझी अवस्था काय आणि तुझा राग पण एकदम स्वाभाविक आहे। मी असं म्हणतच नाहीये की दयानंद काका बरोबर आहेत, पण केदार काहीही झालं तरी ते तुझे वडील आहेत आणि ते आता क्रिटिकल आहेत रे। त्यांना आता तुझी गरज आहे। ते तुझी वाट बघत असतील। प्लीज एकदा त्यांना भेटून ये। मला याविषयी काहीच बोलायचं नाहीये। त्यांनी काय होणार आहे? हा, केदार त्यांच्या जीवाचा प्रश्न आहे। मग तो माणूस आला एकदा तरी माझ्या आईला बघायला। आजारपण हे फक्त निमित्त होतं। तिचा जीव गेला तर त्या माणसाची वाट बघून थकल्यामुळे। जिवंत असतानाही तिची अवस्था काहीच वेगळी नव्हती। तू बदला घेणार आहेस त्यांचा? तुला जे समजायचंय ते समज, पण मी त्या माणसाला भेटायला नाही जाणार आहे। ठीक आहे, नको जाऊस। तुझं हे असं वागणं बघून तुझ्या आईला खूप आनंद होणार आहे ना। त्या जिथून कुठून तुझ्याकडे बघत असतील, त्यांना अभिमान वाटत असेल तुझा। बरोबर आहे ना? आता का मान खाली घातलीयस? आईने सांगितलं असतं तरी गेला नसतास? हे बघ केदार, मी तुला सारखं सारखं तेच सांगते। त्यांच्या जीवाचा प्रश्न आहे। केदार देवकी असं नाव लावतोस ना तू, मग तुझ्यामुळे उद्या त्यांना काही झालं तर जीव। असं काही होणार नाहीये आणि ह्यात माझी काहीच चूक नाहीये। हे जे काही झालंय ना, हे त्यांच्या चुकीमुळे झालंय। एवढी वर्ष जे सत्य त्यांनी त्यांच्या फॅमिली पासून लपवून ठेवलं होतं, हे डार्क सिक्रेट त्यांनी लपवून ठेवलं होतं ना, हे अचानक एक्सपोज झालं म्हणून हे झालंय। अरे कोणामुळे का झालेला असे ना केदार, पण त्यांना आता तुझी गरज आहे आणि तू तिकडे गेलास तर त्यांना फरक पडणार आहे। केदार, हे बघ, आपल्याला माहिती आहे की युवराजला ह्या सगळ्या गोष्टींचा फरक पडणार नाहीये। तो कदाचित त्यांना भेटायलाही जाणार नाही, पण तू तिकडे जाणं गरजेचं आहे। बाकी काही नाही, एका मुलाचं कर्तव्य म्हणून तरी जा। त्यांनी कुठली कर्तव्य पार पाडली? त्यांनी गाय मारली म्हणून तू वासरू मारणार आहेस? मग काय फरक राहिला त्यांच्यात आणि तुझ्यात? केदार, मला माहितीये तुझ्या आईने तुझ्यावर हे संस्कार केलेले नाहीयेत। मला हेही माहितीये की तुझ्या मनात आता खूप राग आहे, खूप। पण रागाच्या भरात असा कुठलाही निर्णय घेऊ नकोस ज्याचा तुला पश्चाताप करायला लागेल। मला एक गोष्ट सांग, एका माणसाला आपली गरज असताना आपण त्याला भेटायला गेलो नाही, हे ओझं घेऊन जगू शकणार आहेस तू आयुष्यभर? आईच्या फोटो समोर ताठ मानेने उभा राहू शकणार आहेस का? आज तुला कदाचित तुझ्या बाबांची गरज नाहीये, पण त्यांना त्यांच्या मुलाची गरज आहे, खूप गरज आहे। म्हणून तू तिकडे जायला पाहिजे। आणि जेवण आणलंय, जाणार असेल तरी खाऊन जा, आणि नसशील जाणार ना तरी दोन्ही ताटं भरलेली आहेत। तेवढं सगळं ओके, मी आहे, प्लीज काका सगळं ओके ना? आपण शक्य तेवढे सगळे प्रयत्न करून झालेत। ओके, आता फक्त
दयाने डोळे ओढले पाहिजेत बस. नाही नाही मला माहिती आहे दया काका बरे होणार आहेत. होणार. दया 100% बरा होणारच आहे. हो त्याला एकच गोष्ट 100% बरी करू शकते, त्याची इच्छाशक्ती. त्याची इच्छाशक्ती वाढेल असं काहीतरी स्ट्रॉंग आपण केलं पाहिजे. ओके. त्याला मोटिवेट करा. त्याला सतत सांगा की अरे दया तू बरा होणार आहेस. जवळच्या लोकांना बोलून घ्या, अशा जवळच्या लोकांना की ज्यांना बघून त्याला वाटेल की हा आपल्याला जगायला पाहिजे म्हणून. आणि प्लीज तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे, प्लीज असे रडके चेहरे घेऊन त्याच्यासमोर जाऊ नका. नाही चेहरे सतत असे हसरे ठेवा. हा जमेल ना? हो हो 100% कामत काका 100%. बरं ठीक आहे. बघ कौशिकी, तू वहिनी, तुम्ही आणि युवराज, तुम्ही सगळ्यांनी मिळून त्या. युवराज कुठे आलाच नाही? नाही नाही तो ॲक्च्युली त्यांनी फोन केला होता, मी त्याला कॉल बॅक करायला विसरून गेले, पण मी बोलून घेते ना त्याला. मला सगळं माहिती आहे. दयाला वाचवणं आपल्या हातात आहे. आपण स्ट्रॉंगली त्याची विल पॉवर जागृत करूया. प्लीज हेल्प मी. हो हे बरे होते. हो पद्मिनी काकू 100% बरे होणार. बरं मला सांगा, तुम्ही काही खाल्लंय का? नाही मला नकोय काही. पद्मिनी काकू माझा ऐका प्लीज, इकडे कॅन्टीन आहे, आपण थोडंसं खाऊन घेऊया प्लीज. नाही हे बरे झाल्याशिवाय मला काही नकोय प्लीज. पद्मिनी काकू तुम्हाला दया काकांची काळजी घ्यायची आहे ना? हो हो दया काकांना बरं झालेलं बघायचंय ना, त्याच्यासाठी तुमच्याच शक्ती हवी ना पद्मिनी काकू. जर खाल्लं नाही तर कसं चालेल? केदार घरी नाहीये. त्याच्या घराच्या दरवाजाला कुलूप आहे. म्हणजे त्याला दयानंद काकांबद्दल कळल्यावर तो लगेच त्यांना बघायला दवाखान्यात गेला असेल का? खरंच केदारवर त्याच्या आईने केलेले संस्कार तो कधीच विसरणार नाही. तो असं वाईट कधीच वागणार नाही. हॅलो, हा शेखर सर बोला ना. मला JPC फार्मास्युटिकल कंपनीबद्दल माहिती मिळाली आहे. भेटून बोलू.